नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? वर्ल्ड कप आला 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 म्हणता म्हणता पहिल्या सामन्याची आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. आणि मी प्रांजळपणे कबूल करतो, पहिला सामना जो आहे अहमदाबादला, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, त्या सामन्याला मी जात नाहीये. परंतु माझा एक मित्र जातोय. त्याचं नाव आहे प्रकाश वाकडकर. लय चॅप्टर बेन आहे हे. कॉर्पोरेट लाईफ मध्ये धमाल करून आता एकदम काय म्हणतात त्याला, मस्तपैकी क्रिकेटचा आनंद घेतोय. उत्तम कॉमेंटेटर आहे. दैनिक भोंगा नावाच्या वर्तमानपत्रासाठी सुद्धा काम करतो. आणि भुदरगडचं एक रेडिओ स्टेशन आहे, त्याच्यासाठी सुद्धा कॉमेंट्री करतो. चेष्टा अपाट. प्रकाश हा बीबीसी बरोबर कॉमेंट्री करतो, आकाशवाणी बरोबर कॉमेंट्री करतो. त्यामुळे प्रकाश, जास्त शायनिंग करायचं नाही. भारताच्या 9 मॅचेस मी कव्हर करतोय, त्यामुळे व्हेरी सगळ्या गुड, मॅचेस छान. मी कव्हर करतोय. तुझं सांग, तू कुठल्या कुठल्या करतोयस? मी एक 16-17 मॅचेस करतोय बीबीसी. माझ्यापेक्षा जास्त. आता काय कधी कधी करायला लागतं लेले. राईट. फॅन्टॅस्टिक. तुम्ही आता ज्येष्ठ झालात ना, म्हणून आता आम्हाला आमच्यासारखे आता मी प्रयत्न ते करायला बिरुद पाहिजे. ते बिरुद मी मागे घेतो, ते तुझ्याकडे देतो, कारण एवढ्या मॅचेस मी पण करत नाहीये. त्यामुळे पहिल्या सामन्याला मी जरी नसलो तरी माझे कान नाक डोळे बनून, बाबा तू तिथं हजर आहेस याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. कोणासाठी काम करतोयस, कोण तुझ्या बरोबर कॉमेंट्री करणार, जरा त्याचं ब्रीफ दे ना थोडस. जरूर जरूर. तर ही मी 2 स्टेशनसाठी करणार आहे. ऑफकोर्स बीबीसी साठी जास्त मॅचेस करणार आहे. आकाशवाणीच्या नॉर्मल पद्धतीमध्ये ते लोक मॅचेस खूप लोकांना देतात, ऑपॉर्च्युनिटी, संधी म्हणून. तर मी फायनल करणार आहे आकाशवाणीसाठी. बर बर. ती 19 तारखेला. पण त्याच्या आधी ह्या ज्या बीबीसी बरोबरच्या मॅचेस आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी लोक वेगवेगळ्या मॅचेससाठी बरोबर असतील. त्याच्यामध्ये बॉल बाय बॉल कॉमेंट्रीसाठी जॉनथन ॲग्न्यू, सायमन मॅन, ही नॉर्मल जी त्यांचे सिनियर कॉरेस्पॉन्डंट्स आणि कॉमेंटेटर्स खूप वर्षाचे आहेत ते असतील. एक्सपर्ट्स म्हणून मात्र देर इज अ गॅलेक्सी ऑफ पीपल. तर लिसा स्थळेकर, मायकल वॉन, ॲरन फिंच, आय एम लुकिंग फॉरवर्ड, कारण पहिल्यांदा तो करतोय कॉमेंट्री. डर्क नॅनस, कार्लोस ब्राथवेट, जरी वेस्ट इंडिज नसलं तरी वेस्ट इंडिजचा एकटा रेप्रेझेंटेटिव्ह या वर्ल्ड कपसाठी बिचारा तो आहे. तर कार्लोस असणार. त्याच बरोबरीने वासिम अक्रम, रमीज राजा, हे लोक पाकिस्तानचे मॅचेस करतील आमच्या बरोबर, अशी अपेक्षा आहे. तर खूप मजा येईल अशी, असं नेहमीप्रमाणे वाटतं. आणि हा आता काय, म्हणजे मला आठवत नाही ऑनेस्टली, तुला माहिती आहे मी कधी रेकॉर्ड ठेवल्या नाहीत कुठल्या गोष्टीच्या. पण माझ्या अंदाजे हा 4था किंवा 5वा वर्ल्ड कप असेल. आणि ह्या वर्षीच्या वर्ल्ड कप मध्ये खूप ओपन टुर्नामेंट दिसते, हा की हा. 5-6 टीम्स अशा आहेत की ज्यापैकी कोणीही जिंकू शकेल. त्यामुळे खूप मजा येईल अशी अपेक्षा आहे. पाऊस पडला नाही पाहिजे बस. प्रकाश, हा वर्ल्ड कपचा एक म्हणजे 75 साली ऑल प्ले ऑलचा फॉर्मॅट झाला होता, पण त्यावेळेला 4+2 अगदी 6च टीम होत्या. यावेळेच्या 10 टीम आहेत यार, आणि 10 टीम मध्ये ऑल प्ले ऑल ही गोष्टच जरा पहिल्यांदा आपण एक वेस्ट इंडिज क्रिकेटला श्रद्धांजली वाहूया. वाईट वाटतं, वाईट, प्रचंड वाईट वाटतं. म्हणजे खरंच वाईट. ओपनिंग सेरेमनीला विवियन रिचर्ड्स येणार आहे, त्यांचं तर काळीच तुटणार आहे अक्षरशः, की अरे वेस्ट इंडिजची टीम वर्ल्ड कप मध्ये नाही. ज्यांनी 75-79 ला धुमाकूळ घातला, 83 ला कसा तरी आपण त्यांना धोबी पछाड टाकला. पण त्या टीमचं नसणं हे, म्हणून मी अगदी काय म्हणतात त्याला, भावनिक होऊन म्हणतो की त्या क्रिकेटला श्रद्धांजली वाहूया आणि मगच पुढे सरकूया. पण ऑल प्ले खरंय. ऑल फॉर्मॅट, प्रत्येक टीमला 9 मॅचेस, धमाल येणार आहे रे. धमाल आपल्याला सगळ्यांना येईल नंदू. बघणारे, बोलणारे, लिहिणारे, खेळणाऱ्यांना तेवढी येईल असं मला वाटत नाही. हो हो. विशेष करून ज्या टीम्सना, म्हणजे इंडिया आणि इंग्लंड, माझ्या मते या 2च टीम्स आहेत की ज्या कुठेही 2 मॅचेस खेळत नाही. बरोबर बाकी सगळ्या बरोबर. ठिकाणी, बाकी टीमना ऍटलीस्ट एके ठिकाणी तरी 2 मॅचेस आहेत. हम्म. त्यामुळे ट्रॅव्हलचा जो भाग आहे तो खूप मोठा त्रासदायक होईल असं वाटतं. त्याचा शीण होईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे 15चे स्क्वॉड्स आहेत ते बहुतांशी टीम्स वापरतील पूर्ण स्क्वॉड, जे नॉर्मली होत नाही. छोट्या ठिकाणी इंग्लंडमध्ये कसं बसमध्ये बसलं आणि इकडे गेलं की 2 तासात पोहोचलो, पण असे इथे होणार नाही. त्यामुळे तो ट्रॅव्हलचा भाग आहे, ड्यूचा भाग आहे. नॉर्थमध्ये ड्यू येणार, ह्याच्यात शंका नाही. कुठे आणि कसं कोणालाच माहित नसतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या इथल्या ह्या 8-10 लोकेशन्स मध्ये पिचेसचं नेचर हे इतकं वेगळं आहे. म्हणजे हाय सगळीकडचं. हाय बरोबर. अल्टिट्यूड ऑफ धरमशाला टू दी ह्युमिडिटी ऑफ चेन्नई, राईट.
अँड दी मगीनेस ऑफ कॅलकटा हे सगळं येणार त्याच्यात. त्यामुळे मजा येईल. दर्शन प्रकाश अगदी असा मी दाखवतो की मुंबई ते कलकत्ता आणि चेन्नई ते धर्मशाला असा भारत दर्शन आपल्याला करायला लागणार आहे. आपल्याला प्रेशर त्या मानाने काहीच नसणार आहे. पण तू सुरेख पॉइंट मांडलास की टीमच्या दृष्टीने हे खूपच चॅलेंजिंग ठरणार आहे. कारण बऱ्याचशा लोकांना प्रकाश असं वाटत असतं की हे त्यात काय सगळी सोय असते, विमानाने तर फिरतात, सगळीकडे सगळी सोय असते, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात, पण मला विचार ना बाबा, प्रेशर घ्यायचं, सामन्याच्या सुखदुःखाच्या झोपाळ्यावरती बसायचं, डोकं गरगरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रवास करायचा आणि परत दुसऱ्या गावी जायचं, दुसरं वातावरण, दुसरं विकेट, दुसरी ऍटमॉस्फिअर, या सगळ्यामध्ये त्या अंडर प्रेशर खेळणं इट्स अ चॅलेंजिंग थिंग. आता महत्वाच्या पॉइंटकडे येऊयात आपण, पहिल्या मॅचकडे. कारण बऱ्याचशा जणांना हे प्रकाश कळत नाहीये की पहिली मॅच ही न्यूझीलंड इंग्लंडची का असते. तर गेल्या वेळचे जे फायनलिस्ट असतात त्यांचा हा मान असतो खरोखर, आणि त्यांना तो न्यूझीलंड आणि इंग्लंडला मान मिळणार आहे. टॉप टीम येत नाही का दोघेही. जरा मला इंग्लंडचं म्हणजे स्ट्रॉंगनेस जरा खूपच जास्त वाटतोय. नाही, इंग्लंडचं आहेच. म्हणजे ज्या 2-3 टीम्स आपण म्हणतोय टॉप ऑफ द पाईल आहेत, त्याच्यामध्ये इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया माझ्या मते या 3 टॉप टीम्स आहेत. पण इंग्लंडचं कसं आहे की इंग्लंडला सवय झाली आता जिंकण्याची, विनिंग हॅबिट ज्याला म्हणतात, आणि आपल्यासारखंच थोडंसं त्यांचं आहे असं माझं मत आहे की वेल्थ ऑफ रिचेस, म्हणजे हॅरी ब्रूक सारखा प्लेअर 11 खेळू शकेल का नाही हे माहित नाही. त्यांची ओपनिंग पार्टनरशिप बघा, त्यांची मिडल ऑर्डर बघा, त्याच्यामध्ये रूटची स्टेबिलिटी आहे, लिव्हिंगस्टनची. पण प्रकाश एकच मला इंग्लंड टीम मध्ये प्रॉब्लेम दिसतो, म्हणजे त्यांच्याकडे एकही ऑलराऊंडर नाहीये रे. हो, खरं आहे. कारण 11 असले की मग कसं कोणाला वेचायचं ना. यायला म्हणजे बेअरस्टो नी ग्लव्ह घातले नाही म्हणून तो ऑलराऊंडर नाही अशी म्हणायची वेळ आली. बाकी सगळे जण बॅटिंग बॉलिंग, म्हणजे मला इथे 83 2011च्या आपल्या टीम्स आठवतात किंवा श्रीलंकेची टीम आठवते 96ची, की ज्याच्यामध्ये ह्याला म्हणजे आपले एक मित्र आहेत, नाव घेत नाही, फेमसली बिट्स अँड पीसेस म्हणले होते ना, तसे ते बिट्स अँड पीसेस प्लेयर्स आहेत. पण ते बिट्स अँड पीसेस मिळून एवढा मोठा तो एडिफिस तयार होतो की दॅट कॅन बी अ डेफिनेट थिंग. पण याच बरोबरीने न्यूझीलंडला कधीही राईट ऑफ करू शकत नाही. ऍब्सोल्युट. हा विचार कर, लोक विसरतात गेल्या 2 एडिशन्स मध्ये लागोपाठ लुझिंग फायनलिस्ट आहेत. नाही, आणि प्रकाश हा जो तू शब्द वापरलास, 19च्या वर्ल्ड कप आपण होतो प्रकाश, लुझिंग म्हणताना सुद्धा माझी जीभ चाचरते. कारण ऍक्च्युली मॅच हरले का ते नाही यार. हा म्हणजे आणि एवढं सगळं करून त्यांची जी सभ्यता होती, म्हणून आज काय योगायोग आहे की तूही ब्लॅक घातलंयस, मीही ब्लॅक घातलेलं आहे. खरं आहे, खरं आहे. नाही, आणि न्यूझीलंडचं हे आहे, म्हणजे तू न्यूझीलंडला माझ्यापेक्षा खूप जास्त वेळा गेलायस, तुझी मुलगी तिथे राहते. पण न्यूझीलंडचे जे काही लोक मी कॉर्पोरेट आयुष्यात सुद्धा भेटलो, मजा, आनंद, एन्जॉयमेंट ह्यात काही शंका नाही, बसून बिअर पिण्यामध्ये काही कमी नाही, परंतु कुठेतरी एक चांगुलपणा हा जो भाग आहे हा त्यांच्यामध्ये मुरलेला आहे. जसं ऑझीजचा एक एक अग्रेशन, म्हणजे फिजिकल नाही पण अग्रेशन दिसतं, तसंच यांचं हे आहे. आणि ते त्यांच्या फील्डवर दिसतं. आणि केन विलियमसन मोठ्या इंजुरी नंतर, ले ऑफ नंतर परत येतोय. त्यांनी प्रॅक्टिस मॅच मध्ये बॅटिंग केली, 50 केले. तो पहिली मॅच खेळणार नाहीये असं आम्ही ऐकतोय. तर त्या केसमध्ये टॉम लेथम लीड करेल. मला असं वाटतंय की न्यूझीलंडसाठी सुद्धा ही एक फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे टू सेट द रेकॉर्ड राईट. आणि ते जर झालं, आणि जर न्यूझीलंडने अपसेट विन केला, आणि तो अपसेट होईल, तर ह्या वर्ल्ड कपची सुरुवात अशी धाकड होऊन बसेल की मग मात्र मजाच मजा आहे. क्या बात आहे, सुपर पॉइंट मांडलास. फक्त मी एक करेक्शन करतो की न्यूझीलंडची किवी लोकांची सभ्यता, याचं मला आश्चर्य वाटत नाही. तुला थोडंसं वाटणार, कारण सभ्यता हा शब्द जरा म्हणजे बोला बोला, ठीक आहे, तुम्ही होस्ट आहात. नाही, पण आहे त्या बाबतीत आपण त्यांच्या प्रेमात पडतो. आणि मैदानावर उतरल्यानंतर अनावश्यक अग्रेशन न दाखवता ते आक्रमक क्रिकेट जे खेळतात, फॅन्टास्टिक, म्हणजे शंकाच नाही काही. त्यामुळे केन विल्यमसन खेळतोय का ही उत्सुकता आहे, कारण तो पाकिस्तान विरुद्ध खेळला आणि त्यांनी कडक बॅटिंग पण केली, त्यामुळे एकदम रूल आउट करता येणार नाही. पण तू पहिली मॅच, आणि ती सुद्धा नरेंद्र मोदी स्टेडियमला, ओपनिंगचं ते सगळं वातावरण, सगळे लिजेंड्स येणार आहेत प्रकाश,
सचिन तेंडुलकर वर्ल्ड कप घेऊन काय म्हणतात त्याला ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून आयसीसीने घोषणा केली आहे. हो. आणि त्याच्याबरोबर मुथय्या मुरलीधरन, विवियन रिचर्ड्स, म्हणजे यू नेम इट, सगळे ते तारे जमी पर अशा अर्थाने, खऱ्या अर्थाने त्या सगळा सोहळा तुला बघायला मिळणार आहे. आणि नंतर त्या भव्य दिव्य स्टेडियम मध्ये आणि भरपूर प्रेक्षकांसमोर तो सामना होणार आहे, जो न्यूट्रल आहे एका अर्थाने, कारण भारतीय संघ नाहीये. परंतु एकंदर तू जे विचार करतोयस त्याच्यामध्ये या वर्ल्ड कप मध्ये खास करून अहमदाबाद सारख्या ठिकाणी टॉस हा तेवढा फॅक्टर ठरू नये, नाही का? हो, मलाही असं वाटतं. कारण अनलेस पुन्हा तो ड्यूचा काही भाग आला तरच. मला माहित नाही, मी आज संध्याकाळी पोचीन मग कळेल काय आहे काय नाही. पण अज्युम जर केलं की ड्यू होणार नाही किंवा पडणार नाही, तर मग मला वाटतं अहमदाबाद सारख्या हाय स्कोरिंग ग्राउंडवर टॉसचा फारसा फरक पडू नये. परंतु आपण नेहमी म्हणतो ना नंदू, की कुठल्याही इंटरनॅशनल मॅच मध्ये किंवा कुठल्याही मॅच मध्ये ऍक्च्युली रन्स ऑन द बोर्ड हे किती महत्वाचं असतं. आणि त्यामुळे इंग्लंड मला वाटतं टॉस जिंकला, बॅटिंग करतील, दे विल वॉन्ट टू पुट अप अ बिग स्कोर. पण एक गोष्ट मात्र आहे, इंग्लंडला आपला अप्रोच इंडियाच्या वर्ल्ड कप मध्ये बदलायला लागणार असं माझं मत आहे. बर, इंग्लंडला एकाच पद्धतीचं क्रिकेट खेळून चालणार नाही. कारण त्या कंडिशन्स बद्दल जे आपण बोलतो, की तुम्ही अहमदाबादला जे करू शकाल ते तुम्ही लखनौला करू शकणार नाही, शकणारच नाही, राईट? ती 230 250च्या सुद्धा टोटल्स होतील सगळीकडे, 350 400च्या टोटल्स होणार नाहीत. बँगलोरला होऊ शकत, पुण्याला होऊ शकत, परंतु हा जो भाग आहे हाही इंग्लंडने विचार केला असेल. आणि या सगळ्यामध्ये आयपीएलचा फार मोठा भाग येणार आहे, कारण सगळ्याच टीम्सच्या, हॉलंड सोडून दे, पण बांगलादेश पाकिस्तान सोडून, सगळ्या टीम्सचा आयपीएलचा एक्सपिरियन्स जो आहे आणि तो आयपीएलचा कोर जो आहे त्यांच्या भोवतीने ही सगळी रूपरेखा आणि स्ट्रॅटेजी बनेल असं माझं मत आहे इंग्लंडच्या टीम मध्ये. आणि जॉस बटलरकडे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी पण खूप मोठं प्रेशर पण आहे. प्रकाश, पण गंमत बघ की शेवटचा वर्ल्ड कप, एक दिवसीय वर्ल्ड कपही त्यांनी जिंकला, शेवटचा T20 वर्ल्ड कपही त्यांनी जिंकला. आणि बेन स्टोक्स दोन्हीकडे महत्वाचा खेळाडू ठरला होता आणि तो कॅप्टन नाहीये. म्हणजे एका अर्थाने त्याच्या गळ्यातली साखळी सोडलेली आहे आणि त्याला सांगितलंय की हुंदळ बाबा, तुला पाहिजे ते कर. आणि बहुतांशी जणांचा, खूप जणांचा, टॉप प्लेयर्सचा हा शेवटचा वर्ल्ड कप असणार आहे. त्यामुळे त्या अर्थाने सुद्धा हे सगळेच जण काय करून काय नको अशी परिस्थिती असते. परंतु हे सगळं केल्यानंतर त्या भावना कंट्रोलमध्ये ठेवणं, आणि इंग्लंडची आजकालची जी स्ट्रॅटेजी झाली आहे की चेपतात रे सुरुवातीपासून, सी बॉल हिट बॉल, कारण ते होताना दिसणार आहे. त्यामुळे एक्साइटिंग एक्साइटिंग एकदम. म्हणजे एकीकडे ट्रेंट बोल्ट सारखा बॉलर आहे जो म्हणजे रन्स थांबवायला नाही बघत, तो आउट काढायला बघतो. मार्क वुड दुसऱ्या बाजूला, परवा सांगितलं आमच्या इंटरव्ह्यू मध्ये स्पष्ट, माझं काम जोरात वेगाने बॉलिंग करणं, जितक्या जोरात टाकता येईल तितकी आणि जितका वेळ टाकता येईल तितकी, एवढंच माझं काम. 2च पॉइंट, दॅट्स इट, क्लिअर. क्या बात. म्हणजे वीरूची आठवण आली, अरे बॉल दिखेगा लेले साहेब तो मारणे काय. मस्त, कॉम्प्लिकेट करायचं नाही आयुष्य. त्यामुळे हे तुला एक्साइटिंग वाटतं की एकीकडे ट्रेंट बोल्ट सारखा बॉलर आहे जो पहिल्या स्पेलमध्ये विकेट काढायला बघतो, दुसरीकडे हे तोडफोड बॅटिंग करायला बघतात. हे जे युद्ध असणार आहे फार मजेदार असणार आहे. मला काही शंका नाही. मला फक्त अजून एक मजेदार गोष्ट अशी बघायची आहे की त्या 1,34,000च्या जगातल्या सगळ्यात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडची मॅच बघायला लोक किती येणार. काय आहे, मला पण ती उत्सुकता आहे. मला कारण बार्मी आर्मी ठीक आहे, न्यूझीलंड सपोर्टर्स ठीक आहे, की क्रिकेटचं खरं प्रेम आपल्या प्रेक्षकांना किती आहे ह्याचा पण एक अंदाज मिळणार आहे ह्या न्यूट्रल मॅचेस मध्ये. कारण आपली स्टेडियम्स मोठी आहेत. नाही, एस्पेशली हे स्टेडियम तर भव्य या शब्दातच कॅटेगरी. कारण हे आणि 3 स्टेडियम मी इथं मुद्दाम सांगीन. एक तर अर्थातच नंबर 1 इज नरेंद्र मोदी स्टेडियम. दुसरं अर्थातच कलकत्त्याचा ईडन गार्डन, की जिथे आता बकेट सीट लावल्यात पण तरी 80 ते 90 हजाराच्या दरम्यान त्यांची क्षमता आहे. आणि तिसरं लखनौचं जे अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम आहे त्याची 65 हजाराची क्षमता आहे. त्यामुळे ही 3 ग्राउंड म्हणजे ऍब्सोल्युटली भव्य आहेत रे, प्रश्नच नाही. आणि इथे जर ह्या इंडियाच्या मॅचेसला ऑफकोर्स ही सगळी भरली जातील यात शंकाच नाही, परंतु बाकीच्या मॅचेसमध्ये इथे थोडासा तो इश्यू येणे शक्यता आहे. कारण बाकी 30-35 हजारचे स्टेडियम्स एनिवे भरली जातील.
त्यात मला फारशी काळजी वाटत नाही, कारण त्याचं जे ऍटमॉस्फिअर, त्याच्यावरनं जे फीड करतात प्लेयर्स, राईट, तो भाग कसा प्ले आउट होतो. मला वाटतं ते कदाचित जर लोक जास्त नसतील तर वरचा टियर बंद करतील आणि खालच्या मला जे मला ती शक्यता कमी वाटते. त्याचं कारण मी तुला सांगतो की जे होस्ट आहेत ते सुद्धा मला वाटतं अहमदाबादच्या साधारणपणे थोडीशी ओळख आहे त्यांना अहमदाबादची, त्यामुळे ते हुलजपट करणार. ते स्टेडियम खचाखच नाही पण भरलेलं दिसावं याच्यासाठी ते हुलजपट करणार. अर्थातच हा जो पॉइंट आहे हा खूप कळीचा मुद्दा राहणार आहे की आपण काय म्हणतात त्याला, क्रिकेट प्रेमी हे भारतीय संघाचं कौतुक किंवा त्यांना शिव्या घालण्यापुरतंच मर्यादित ठेवतो का उत्तम सामन्यासाठी अरे यार क्या मॅच आहे. जसं मला दुखतंय की आई शपथ यार एवढी मोठी मॅच आहे, मला भारतीय संघाचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे माझं विमान हे चेन्नईकडे उडणार आहे, तुझं विमान अहमदाबादकडे उडणार आहे, आणि मला हेवा वाटतोय तुझा की पहिल्या मॅचला तू हजर असणार आहेस, ते सुद्धा बीबीसीचा कॉमेंटेटर म्हणून. या सगळ्याच म्हणजे मला ती शक्यता वाटते. आणि ती एक्साइटमेंट जर का पहिल्या दिवशी झाली तर मला वाटतं मग, आणि मॅच जर का रंगतदार झाली तर मग मग तर म्हणजे आय थिंक इट विल सेट द टोन फॉर द वर्ल्ड कप असा की मग, आणि काय होईल की जी जी टीम ही मॅच हरेल, विशेषतः जर इंग्लंड हरले, तर मग त्यांच्यावर ताबडतोब प्रेशर येतं. हा 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 जो भाग आहे, त्यामुळे ह्या पहिल्या ज्या एन्काउंटर, इंडिया ऑस्ट्रेलिया, ज्याला तू चाललायस आणि मी तुला भेटीन तिथे, पण इंडिया ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड न्यूझीलंड, ह्या ज्या मॅचेस आहेत, साऊथ आफ्रिकेची पहिली मॅच जी आहे ती, ह्या सगळ्या मॅचेस मध्ये विनिंग स्टार्ट मिळणं हे फार महत्वाचं. आणि मजेदार गोष्ट अशी आहे नंदू की पाकिस्तानची पहिली मॅच मला वाटतं नेदरलँड्स बरोबर आहे. हो हो. तर त्यांना आपण म्हणजे खातिरदारी खूपच करतोय प्रेमाने की या बाबा तुम्ही पहिली मॅच जिंका, मग बाकीच्या मॅचेस बघू. सवडी मित्रा बोलूच त्याच्याविषयी, पण नेदरलँड्स कच्ची खिलाडी नाहीयेत. नाही, वेस्ट इंडिज आपण बोललो ना क्वालिफाईंग स्ट्रक्चर. करताना त्यांनी जायंट किलिंग करून ते आलेले आहेत, आणि ते जायंट किलिंग करताना त्यांचे काही 2-3-4 टॉप प्लेयर्स नव्हते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ती टीम कुणी लाईटली घेणार नाही. अपसेट करण्यासाठी ती टीम आतुरलेली असेल, आणि डर्क नॅनसचं नक्कीच त्या टीमकडे जास्त बारीक लक्ष असेल, मला कल्पना आहे त्याची. आता या दोन टीम ज्या बोलतोय, तुला कोण असे की प्लेयर्स वाटतात दोन्ही टीमचे की जे उद्याच्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये दणका उडवतील? ठीक, इंग्लंडमध्ये खरोखरी त्यांच्या त्या टॉप 6-7 मधले 2 प्लेयर जरी खेळले ना मोठी इनिंग, तर 300-350चा स्कोर त्यांचा ठरलेला आहे. पण मला असं वाटतं की जॉनी बेअरस्टोला इंडियाचे कंडिशन चांगले समजतात. तो खूप अग्रेसिव्हली खेळणार. जो रूट, द नवीन रिइन्व्हेंटेड जो रूट मला बघायचा आहे की जो रूट एका पद्धतीने खेळायचा, त्याचं टेक्निक बघायचं. मला लिव्हिंगस्टनला किती लायसन्स मिळतोय बघायचं. मोईन अली मध्ये लेफ्ट हँडर म्हणून, आदिल रशीद ज्याला खूप लोक म्हणतात ही इज वन ऑफ द फायनेस्ट इफ नॉट द फायनेस्ट स्पिनर्स इन व्हाईट बॉल क्रिकेट. तो कधी रेत 3.5-4च्या वर रन जात नाहीत, आउट अँड आउट विकेट टेकर. तर मला वाटतं ही लोक आहेत. आणि जॉस बटलरला कसं विसरू शकतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये हा तर भाग आहेच. मलान टॉप फॉर्म मध्ये. डाव्हिड मलान कसं आहे, डाव्हिड मलान आणि जो रूट हे त्यांचे अँकर्स आहेत. जर काय बिनसलं वरती तर दे विल स्टॅबिलाइज थिंग्स, पण दे कॅन ऑल्सो प्ले अग्रेसिव्ह. हो ना, हो. राईट. कारण इकडे न्यूझीलंडचा ईस्ट विचार सोधी आहे, ईस्ट सोधी आणि सँटनर आहे, आणि इकडे मोईन अली आणि रशीद आहेत. म्हणजे स्पिनरचं मला पहिल्या सामन्यामध्ये ती उत्सुकता आहे की या वर्ल्ड कप मध्ये स्पिनरचा बोलबाला काय राहणार. आणि जे मार्क वुडची तू गोष्ट केलीस, तेही कॉम्बिनेशन फॅन्टास्टिक आहे बघ. कारण मार्क वुडकडे स्पेस आहे आणि ट्रेंट बोल्टकडे स्किल आहे. अशा अर्थाने म्हणजे उद्या बॉलिंगच्या दृष्टीने माझं लक्ष जास्त असणार आहे. थोडस कावळ्याची नजर मी गमतीने म्हणतो की स्पिनर कसे परिणाम साधतायत, आणि दुसरीकडे स्किल बॉलरचा काय परिणाम होतोय आणि वेगाचा काय परिणाम होतोय. प्रश्नच नाही. कारण आता हा जो नवीन रूल आहे की मधला सेकंड पॉवर प्ले मध्ये 5 फिल्डर आत ठेवायचे, त्यांनी काय होतंय की स्पिनर्सना नेसेसरीली माझ्या मते विकेट टेकिंगच बॉलिंग करायला लागतं. बरोबर आता बरोबर. कंटेनिंग बॉलिंग करणं तेवढं सोपं नाही राहिलं. आणि त्यामुळे दे विल हॅव टू बॉल अ लाईन ऑन वन साइड अँड होप की बॅट्समन दुसरीकडे खेळून काहीतरी चुका करेल. तर स्पिनर्स हे या वर्ल्ड कप मध्ये विकेट टेकिंग बॉलर्स होतील का, आधी असायचे तसे, असं मला वाटतं. आणि म्हणून सँटनर असो किंवा आदिल रशीद असो किंवा ईश सोधी असो किंवा मोईन असो,
यांच्या सगळ्यांकडे लक्ष राहील. पण तो जो रूट अहमदाबादला जेव्हा ऑफकोर्स सिच्युएशन वेगळी होती, पण 5 विकेट घ्यायला त्याला काय वेळ लागत नाही. बघ बघ, म्हणजे म्हणून म्हणलं की या सगळ्या दृष्टीने जी पहिली मॅच आहे ती एक्साइटिंग राहणार आहे. दोन तगडे संघ एकमेकांना भेटणार आहेत. स्किल पण आहे, ताकद पण आहे, आक्रमकता पण आहे. या सगळ्या अर्थाने हा सामना लक्षवेधी ठरणार आहे. तेव्हा मित्रा, सामन्याचा पूर्णपणे आनंद घे, आमच्यापर्यंत त्याचा रिपोर्ट पोहोचव, बीबीसीची तुझी कॉमेंट्री सुद्धा आम्ही ऐकू. अगदी भन्नाट लोकांबरोबर तुला करतोय आणि अर्थातच याच्याकरता केलेल्या तू प्रयत्नांना, कष्टांना हे काय म्हणतात त्याला पावती स्वरूपात तुला मिळतं, हे असं मी मानतो. त्यामुळे धन्यवाद. मस्त 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 एन्जॉय कर आणि धन्यवाद. थोडासा ढोकळा पापडी सुद्धा खा. घेऊन येतो ना तुझ्यासाठी खादाड्या. घेऊन येतो, म्हणजे चेन्नईला तुला सांबार मध्ये बुचकळून ढोकळा खाता येईल. त्यामुळे मस्त एन्जॉय कर आणि तुझं कॉमेंट्री आम्ही ऐकू आणि आमचे कानात डोळे घेऊन जा आणि त्या सामन्याचा पुरेपूर आनंद घे प्रकाश. चेन्नई. सगळ्यांनाच आता प्रतीक्षा लागलेली आहे आजच्या पहिल्या सामन्याची, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड. तेव्हा मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, वर्ल्ड कपची सुरुवात होतीये आणि असंच सगळं कव्हरेज आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहे. माझा मित्र प्रकाश वाकडकर सुद्धा माझ्या बरोबर काय म्हणतात त्याला भारताच्या सगळ्या मॅचेस तो कव्हर करणार आहे. त्यामुळे मधनं तो आपल्याला भेटणार आहे. मजा येते त्याच्याबरोबर गप्पा मारायला. प्रकाश, नेहमीच तुझ्याबरोबर मजा येते. येस, लुक फॉरवर्ड टू दॅट नंदू. येस मित्रा, भेटू, चेन्नईला भेटू. बाय बाय. बाय, फ्लाय सेफ. बाय.